आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती पळत गेली. त्या आजीला तिने मिठी मारली आणि रडायला लागली. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. इव्हन त्या टीचरला आश्चर्य वाटलं की अशी का करते. थोडी ती शांत झाल्यावर मग लक्षात आलं की ती जी आजी होती ती त्या मुलीची खरी आजी होती. पण त्या मुलीला हे माहीत नव्हतं की तिची आजी त्या वृद्धाश्रमात आहे. मेंटेनन्स आणि काय वेलफेअर म्हणजे काही पोडगी सुद्धा त्यांनी आईवडिलांना दिली पाहिजे. म्हणजे मुलाबाळांनी मिळून दर महिन्याला 10,000 रुपयेपर्यंतची मदत, ही आर्थिक मदत आईवडिलांना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचा सांभाळही केला पाहिजे. त्यांचा छळ करता कामा नये. आपल्या ऐच्छिक स्वरूपाने म्हणा किंवा जबरदस्तीने म्हणा किंवा गिफ्ट डीड करून प्रॉपर्टी मुलांच्या नावावर केली असेल आणि मुलं जर आता त्यांचा सांभाळ करत नसतील, त्यांना त्रास देत असतील, तर ती प्रॉपर्टी या आईवडिलांना परत मिळू शकते. Whenever I talk in English, I always say, if you ventilate yourself regularly, you will not be on ventilator at all. तुम्हाला आवश्यकताच पडणार नाही व्हेंटिलेटरची. त्यामुळे आवश्यक आहे मंडळी शेअरिंग करणं, बोलणं. तर मंडळी, आतापर्यंत आपण बघितलं की ज्येष्ठ नागरिकांचं हाल किंवा छळ कशा पद्धतीने होतो, पण प्रॅक्टिकली त्यांनी काय करायला हवं हेच आता आपण सरांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय वाटतं प्रॅक्टिकली लोकांनी काय केलं पाहिजे? जसं मी सांगितलं की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचा हा जो छळ होत आहे तो प्रॉपर्टी रिलेटेड होतोय. म्हणून माझे नम्रपणे सगळ्या ज्येष्ठांना सांगणं आहे, विशेषतः आईवडिलांना, की त्यांनी आपली प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावावर ते हयात असेपर्यंत करू नये. पण एक मात्र त्यांनी करायचं आहे की त्यांनी हे सगळ्या कागदपत्र जी आहेत आपल्या प्रॉपर्टीची ती मात्र व्यवस्थित आहे की नाही हे चेक करून ठेवायचं आहे. कारण डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे. आणि दुसरं, त्यांनी विल बनवून ठेवायला पाहिजे. ते विल बनवल्यानंतर त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या मुलांना मिळेल. पण यामध्ये मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जर वडिलांच्या नावाने प्रॉपर्टी असेल तर त्यांनी आधी नॉमिनी आपल्या बायकोला म्हणजे आईला ठेवावं आणि मग मुलांना ठेवावं. आणि जर आईच्या नावाने प्रॉपर्टी असेल तर त्यांनी नॉमिनी म्हणून आपल्या नवऱ्याला किंवा वडिलांना आणि त्यानंतर मुलांना ठेवावं. याच्या मागचं कारण असं आहे की जर समजा एखादा पार्टनर जर गेला तर दुसऱ्या पार्टनरला त्रास होणार नाही. म्हणून ही काळजी त्यांनी घ्यावी हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण शेवटी कसं आहे, जोपर्यंत तुमच्या हातात ते म्हणतात ना, ये कुंजी जब तक आपके पास है तब तक हर कोई आपका ख्याल रखेगा. एक बार आपने ये दे दी. सर, आता इतका प्रदीर्घ अनुभव आहे यामागे तुमचा, पण काही किस्से आठवत असतील, काही सांगाल का प्रेक्षकांना? किस्से तर बरेच आहेत. म्हणजे एक नाही, दोन नाही, असे बरेच आहेत. आणि कधी कधी ते सांगताना ना मंडळी मला खरोखरच वाईटही वाटतं. कारण काय, दुःख सांगण्यापेक्षा ना ते पचवता आलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून ठीक आहे, पण दुःख सांगूनही हलकं होत आहे. पण काही किस्से मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जेव्हा हेल्पेज इंडियामध्ये मी कार्यरत होतो तेव्हा बऱ्याच शाळा कॉलेजेसचे मुलींना विशेषतः आम्ही वृद्धाश्रमाची व्हिजिट घडवायचो. उद्देश आमचा हाच होता की बा या मुलांना आजी आजोबाबद्दल प्रेम वाढावं आणि दुसरं म्हणजे आपले आजी आजोबा किती चांगले आहेत हे त्यांना कळावं, हा त्यामागचा उद्देश. आणि म्हणून अशा काही शाळेतल्या मुलींची व्हिजिट आम्ही या निर्णय वृद्धाश्रमात ऑर्गनाईज करतो. एका अशाच वृद्धाश्रमाला व्हिजिट आम्ही ऑर्गनाईज केली होती एका मुलींच्या शाळेतली. आणि 10व्या वर्गातल्या जवळपास 40-50 मुली जेव्हा त्या वृद्धाश्रमात गेल्या तेव्हा त्या खूप आनंदी होत्या आणि उत्साही होत्या. प्रत्येक मुलींनी या सगळ्या तिथे असणाऱ्या आजींसाठी, कारण तो वृद्धाश्रम जो होता तो स्त्रियांचा होता, तर त्या आजींसाठी त्यांनी छानपैकी गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड तयार केले होते. आणि उत्साही मुली होत्या. बसमधून आल्या, त्यांची बस त्या ठिकाणी थांबली, वृद्धाश्रमापाशी प्रत्येक मुली खाली उतरत होती आणि मोठा हॉल होता आधी. आणि त्या हॉलमध्ये सगळ्या आजी बसल्या होत्या आणि टाळ्या वाजून त्या मुलींचं स्वागत करत होत्या. मुलींना खूप आनंद होत होता. आणि इतक्यात आम्ही बघितलं की मुलगी त्या वृद्धाश्रमाच्या त्या हॉलच्या दरवाजापाशी आली आणि एकटक ती एका आजीकडे बघत राहिली. आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती पळत गेली. त्या आजीला तिने मिठी मारली आणि रडायला लागली. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. इव्हन त्या टीचरला आश्चर्य वाटलं की अशी का करते. थोडी ती शांत झाल्यावर मग लक्षात आलं की ती जी आजी होती ती त्या मुलीची खरी आजी होती. पण त्या मुलीला हे माहीत नव्हतं की तिची आजी त्या वृद्धाश्रमात आहे. कारण ती जेव्हाही वडिलांना विचारायची मंडळी तर वडील तिला नेहमी हे सांगायची की बेटा तुझी आजी ना गावी आहे आणि ती आनंदात आहे. आणि जेव्हाही गावी जायचं ती म्हणत होती तर काही ना काही कारणाने वडील तिला गावी घेऊन नव्हते जात. म्हणून त्या मुलीच्या डोक्यात हेच होतं की माझी आजी गावी आहे पण आज मी त्या वृद्धाश्रमात पाहते. आणि खरंच बघितल्यावर वाईट वाटलं. पण त्यानंतर त्या मुलीने घरी जाऊन आई वडिलांना बाबांना सांगितलं. ते आई वडील आलेत, त्यांनी सगळ्यांसमोर सॉरी म्हटलं आणि आजीला घरी घेऊन गेले. आपण आतापर्यंत बघितली ती निगेटिव्ह बाजू बघतोय की या पद्धतीने त्रास होतोय, पण काही मुलं आणि काही लोक अशी पण आहेत की आपल्या आई वडिलांचा आपण सांभाळ करूच शकत नाहीये, म्हणजे या ना त्या कारणानं. त्यावेळी
हेल्पेज इंडिया म्हणा किंवा या पद्धतीचे वृद्धाश्रम असतील किंवा केअर सेंटर असतील, यामध्ये आपल्या आई वडिलांना ठेवतात, तर याच्या मागचा त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच किंवा काय पॉझिटिव्हिटी दिसते यात? नाही, बरीच मुलं चांगली आहेत बरं. म्हणजे असं नाही, आपण जेव्हा आता आज एल्डर अब्यूजबद्दल बोलत आहे, म्हणजे याचा अर्थ हा नाही की मुलं-बाळं वाईटच आहेत आणि आई-वडिलांना त्रास देतात, असं नाही. काही मुलं-बाळं चांगली पण आहेत आणि त्यांची इच्छा असते की आपल्या आई-वडिलांना आपण भरभरून द्यावं. ठीक आहे, आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांचा सांभाळ करू शकत नाही, पण त्यांच्यासाठी 24 तास आम्ही चांगले केअरगिव्हर ठेवू शकतो किंवा एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात त्यांना आम्ही ठेवू शकतो, जेणेकरून त्यांची तिथे काळजी घेण्यात येईल. अशी बरीच उदाहरणं आहेत की तिथे हे आई-वडील आनंदाने राहतात आहे आणि मुलं रेग्युलर पैसे पाठवत आहेत, त्यांना जाऊन भेटतात आहे. आज आपण या ठिकाणी जे बसलो आहे, हे आमचं आजी केअरचं जे सेंटर आहे, इथे सुद्धा बरेच असे आजी-आजोबा आहेत की ज्यांना डिमेन्शिया आहे, पार्किन्सन आहे किंवा अल्झायमर आहे किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरनी आजारी आहेत. 24 तास त्यांना या ठिकाणी केअरगिव्हरची आवश्यकता आहे. असे आजी-आजोबा या ठिकाणी राहतात आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की इथे असणारे आजी-आजोबा आनंदी आहेत, कारण त्यांची मुलं-बाळं रेग्युलर त्यांना पैसे देतात इथे, पण त्याचबरोबर ते रेग्युलर येऊन त्यांना भेटतातही. आणि जी मुलं फॉरेनमध्ये आहे, ते 6 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून का एकदा होईना इथे येऊन आई-वडिलांना भेटून जातात आणि त्यांना तो आनंद देत आहेत. तर नाण्याची दुसरी पण बाजू आहे, पण पहिली बाजूच इतकी भयावह आहे आणि इतकी मोठी आहे. म्हणूनच हा वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे बद्दल आपण बोलत आहे आणि युनायटेड नेशननी तो डेसिग्नेट केला आहे, कारण हे प्रमाण जास्त आहे. सर, आता हे भावनिक गोष्टी तर आहेतच, पण मला विचारायचं याबद्दल ऍक्ट सुद्धा आहे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे पहा, म्हणजे जेव्हा आपण भारताचा विचार करतो, तर संपूर्ण जगामध्ये भारताची एक ओळख आहे की भारताला एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती हे सांगते की वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे. पण याच भारत देशामध्ये असा एक कायदा आला आहे ज्याचं नाव आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. तो कायदा एवढ्यासाठीच आणला आहे की मुलाबाळांनी आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे. म्हणजे या कायद्याबद्दल जर सांगायचं झालं तर एका वाक्यात सांगायचं तर हा कायदा म्हणजे काय, की मुलाबाळांनी आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. मुलं-बाळं म्हणजे कोण? स्वतःची मुलं असो, दत्तक घेतलेली मुलं असो की सावत्र मुलं असो, मुलगा असो किंवा मुलगी असो. मुलं आणि मुली किंवा त्यांची जरी मुलं असतील, म्हणजे नातवंड असतील, तरी त्यांनी सुद्धा त्यांचा सांभाळ केला पाहिजे. पण ही गोष्ट झाली की ज्यांनी लग्न केलंय. पण ज्यांनी लग्न केलं नाही त्यांचं काय? त्या कायद्यामध्ये असंही सांगितलं आहे की ज्यांची लग्न झाली नाहीत अशा आजी-आजोबांना किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांचे जे लीगल हेअर आहे, जे ज्यांचे नातेवाईक त्यांना पाहणारे आहे, त्यांनी त्यांचा सांभाळ केला पाहिजे. आणि या कायद्यामध्ये पहा 2 शब्द महत्त्वाचे, एक आहे मेंटेनन्स आणि एक आहे वेलफेअर. म्हणजे काही पोटगी सुद्धा त्यांनी आईवडिलांना दिली पाहिजे. म्हणजे मुलाबाळांनी मिळून दर महिन्याला 10,000 रुपयेपर्यंतची मदत, ही आर्थिक मदत आईवडिलांना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचा सांभाळही केला पाहिजे, त्यांचा छळ करता कामा नये. आणि जर समजा त्यांनी हे केलं नाही, तर कायद्यात पुढे अशी तरतूद आहे की त्या मुलांना पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून त्यांना 15,000 पर्यंतचं एक फाईन म्हणा आणि किंवा 3 महिन्याचा तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत कुठेही कोर्ट कचेरी नाही. तुम्हाला काही कोर्टात वगैरे जायचं नाही आहे. त्यासाठी प्राधिकरण नियुक्त केलं आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो उपजिल्हाधिकारी आहे त्याला या प्राधिकरणाचा हेड म्हणून नियुक्त करण्यात आला, म्हणजे तो अधिकारी आहे आणि त्याच्या अंतर्गत या सगळ्या केसेस हँडल करायच्या आहेत. आणि पुढे त्या प्राधिकरणाला असंही सांगितलं आहे की पहिल्या हिअरिंगपासून जवळपास 90 दिवसामध्ये ही केस रिझॉल्व्ह झाली पाहिजे. म्हणजे नॉर्मली जे आपण म्हणतो ना कोर्टात गेल्यानंतर तारीख पे तारीख किंवा तारीख पे तारीख, तसं न होता 90 दिवसामध्ये तुम्हाला याचा निकाल लागतोच. आणि या कायद्याचं जेव्हा बोलल्या जातं तेव्हा मी नेहमी सांगतो, मंडळी, हा कायदा तुम्ही सगळेजण समजून घ्या, वाचून घ्या. आणि या कायद्याचा सेक्शन 22, 23, 24 हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो या प्रॉपर्टीच्या संदर्भातच आहे. म्हणजे जर आई वडिलांनी आपल्या ऐच्छिक स्वरूपाने म्हणा किंवा जबरदस्तीने म्हणा किंवा गिफ्ट डीड करून प्रॉपर्टी मुलांच्या नावावर केली असेल आणि मुलं जर आता त्यांचा सांभाळ करत नसतील, त्यांना त्रास देत असतील, तर ती प्रॉपर्टी त्या आईवडिलांना परत मिळू शकते, हे पण लक्षात घ्या. इतका हा चांगला कायदा आहे. तर म्हणून या कायद्याबद्दल जनजागृती होणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त करून घ्या या कायद्याबद्दलची. प्रेक्षक हो, हा जो ऍक्ट आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इंटरनेटवर कुठेही मिळेल. जर तुम्ही वयोवृद्ध असाल, तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा तुमच्या नातवंडाकडे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींकडे मोबाईल असेल, तर निश्चितच हे सर्च करा आणि याची अधिक माहिती जरूर घ्या जी तुमच्या भल्याची असेल. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण सध्या बघतो की फॉरेन कल्चर खूप फॉलो करताना मुलं दिसतात, पण फॉरेन कल्चरमध्ये 15 वर्षानंतर मुलं डिपेंड राहत नाहीत पालकांच्यावर.
आणि आज आपल्याकडे 30-35 वय झालं तरी सोन्या बाबू हे आपल्या आईवडिलांचं चालू असतं, पण हाच सोन्या बाबू पुढे जाऊन बघेल ही काही शाश्वती आपण देऊ शकत नाहीये. तर काय वाटतं याबद्दल की फॉरेनचं कल्चर जर 15 वर्षात इंडिपेंडेंट होण्याचं आहे, भारतात ते फक्त ड्रेसमध्ये असू देत, बोलण्याच्या लँग्वेजमध्ये असू देत किंवा राहणीमानात वापरतात, काय याबद्दल वाटतं तुम्हाला? जेव्हा आपण संस्कृती किंवा कल्चरबद्दल म्हणतो, बघा प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, कल्चर आहे, आणि या सगळ्या कल्चर किंवा संस्कृतीमध्ये ना खूप चांगल्या गोष्टी आहेत, आणि आपल्याला ना नेहमी या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, आपण शिकल्या पाहिजे आणि घेतल्या पाहिजे. करेक्ट. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, जसं वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान ठेवणे, हे जो आहे. त्याचबरोबर फॉरेन इतरही देशांची जी काही संस्कृती आहे, जसं आता तुम्ही अमेरिकेचंच उदाहरण जर दिलं आहे, तर तिथे तुम्ही बघतात की सगळेजण इंडिपेंडंट आहे, तिथे डिपेंडंट नाही आहे. म्हणजे 15 वर्षाची मुलं झाल्यानंतर त्यांना अक्षरशः आईवडील घराच्या बाहेर काढतात, कारण मुलांनी इंडिपेंडंट झालं पाहिजे. तो इंडिपेंडंट होणं खूप महत्त्वाचं आहे मंडळी. याचा अर्थ हा नाही की ते डिटॅच होतात कम्प्लीट. एक लक्षात ठेवा, दूर कोणाला करणं म्हणजे डिटॅचमेंट नाही, ती अटॅचमेंट असते. पण आपल्याकडे आपण काय केलं, एवढे अटॅच असतो आपण की आपण थोडीसुद्धा दूर मुलांना ठेवत नाही किंवा त्यांना इंडिपेंडंट करू देत नाही. जेव्हा आपण या सगळ्या फॉरेन गोष्टी घेतो, त्यांचं कल्चर बघतो, तर मग हा इंडिपेंडंटपणा का घेऊ नये. आणि मला वाटतं तो महत्त्वाचा आहे मंडळी, कारण जेवढे आपण इंडिपेंडंट राहू ना, तेवढे आपण बलवान होऊ आणि आपण आपलं काम चांगलं करू शकू. आणि मला वाटतं यासाठीच या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, किती आपण इंडिपेंडंट असावं, किती चांगलं असावं. कारण शेवटी अटॅचमेंट ही राहणार. एक लक्षात ठेवा, मनुष्य प्राणी आहे, आपण इमोशनल आहोत, भावनिक आहोत, त्याच्यामुळे त्या भावना राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कंटिन्यू त्यांच्या सोबतच असला पाहिजे, दूर राहूनही तुम्ही असू शकता. आणि अजूनही मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीची वाटते, विशेषतः ज्येष्ठांना, की बदलत्या काळानुसार बदलायला शिका. आज डिजिटल वर्ल्ड झालाय, तर तुम्ही सुद्धा डिजिटली लिटरेट व्हा, शिका. बऱ्याच संस्था, बरीच मंडळी, तुमच्याच घरची मंडळी, तुमचेच नातवंड तुम्हाला शिकवायला तयार आहेत. मग का नाही पुढे येत? मोबाईल वापरता, पण तो नुसता फोन करायचा आणि मेसेज एवढ्यासाठीच नाही आहे, बरंच काही त्याच्यातून तुम्ही करू शकता, ते शिका तुम्ही. निश्चितच या नोटवर सर आजची मुलाखत आपण इथे थांबूयात. ज्येष्ठांना त्याचबरोबर तरुणांना हा संदेश गेलेला आहे. मी खूप धन्यवाद मानते तुमचं की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढलात आणि इतकी छान मुलाखत आमच्या चॅनेलला दिलात. धन्यवाद सर. त्याचबरोबर प्रेक्षको, ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्येष्ठांना याची मदत होईल. थँक्यू.